इयत्ता 7वी, विषय भूगोल, धडा 3, भरती ओहोटी. भरती ओहोटी. मुलांनो, या पाठाद्वारे आपण समुद्रातील भरती ओहोटी म्हणजे काय आणि ती कशी येते, तिचे प्रकार कोणते आहेत, या सर्वांची माहिती घेणार आहोत. यासाठी ही 2 चित्रे पहा आणि मला सांगा की या दोन्ही चित्रात तुम्हाला काय दिसतंय. सर, ही दोन्ही चित्रे एकाच ठिकाणच्या समुद्राची दिसतायत. पण पहिल्या चित्रात समुद्राचं पाणी खूप जवळ आल्याचं दिसतंय आणि दुसऱ्या चित्रात पाणी समुद्र किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचं दिसतंय. बरोबर आहे तुमचं. समुद्राचं पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येतं तर कधी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जातं. सागरातील याच पाण्याच्या हालचालींना भरती ओहोटी असं म्हणतात. शास्त्रीय भाषेत बोलायचं झाल्यास चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ उतार म्हणजेच भरती ओहोटी होय. काही अपवाद वगळता जगभरातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर अशा प्रकारे नैसर्गिकरित्या भरती ओहोटी येत असते. भरतीची वेळ आणि प्रमाण हे ऋतूंनुसार कमी जास्त होत असतं. भरती ओहोटीचं चक्र. मुलांनो, आता आपण या भरती ओहोटीचं चक्र कसं चालतं याची माहिती घेऊयात. भरती ओहोटी ही समुद्रातील दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे आणि ही हालचाल ठराविक कालावधीनंतर होत असते. चंद्राच्या स्थितीनुसार भरतीच्या वेळा ठरतात. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण 24 तास लागतात. त्यामुळे दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचं एक चक्र पूर्ण होतं. मुलांनो, आपण पाहिलं की भरती ओहोटी ही पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी घटना आहे. पण जरी ही घटना सहज व स्वाभाविक वाटत असली तरीही ती सहज सोपी नाही. कारण या घटनेचा थेट संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीचा तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राचा भाग खेचला जातो. चंद्राचा पृथ्वीच्या जमिनीवर होणारा प्रभाव फारच कमी असल्याने तो जाणवत नाही. परंतु पृथ्वीवरील पाण्यावर म्हणजेच समुद्रावर हा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. पौर्णिमा आणि अमावस्येच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीसमोर एकाच रेषेमध्ये येतात. या वेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो आणि समुद्राला मोठी भरती येते. केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे. मुलांनो, केंद्रोत्सारी आणि गुरुत्वाकर्षण बलाची उदाहरणे समजून घेण्यासाठी आपण काही प्रयोग करूया. कृती. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण जर आपल्या वहीवर खडू ठेवून वही जोराने डावीकडून उजवीकडे हलवली तर काय दिसते पहा. हा खडू वहीच्या पृष्ठभागावर गोल गोल फिरतोय. आता तो फिरता फिरता खाली पडलाय आणि हा खडू फिरत असताना तो ज्या दिशेने फिरतोय त्याच दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे पडलाय. आता आपण एका कडीच्या डब्यात पाणी घेऊया आणि कडी हातात धरून हा डबा गरगर फिरवूया. पहा, या कडीच्या डब्यातील पाण्यात गोल गोल लहरी तयार होऊन डब्याच्या वरच्या बाजूला येताना दिसतायत. आपण घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये फळांचा रस तयार करताना त्यात थोडं पाणी मिसळतो. त्यावेळी ते मिश्रणही ज्या दिशेने मिक्सरच्या भांड्यातील पातं फिरतं त्याच दिशेने गोल गोल फिरत वरच्या बाजूस येऊ लागतं. घरातील छतावरचा पंखा फिरतो तेव्हा केंद्रोत्सारी बल निर्माण होतं आणि हवा बाहेरच्या बाजूला फेकली जाऊन वारा तयार होतो. गोफण फिरवताना झालेल्या केंद्रोत्सारी बलामुळे दगड बाहेरच्या बाजूला फेकला जातो. आता अर्धा पेला पाणी घ्या आणि हा पेला हातात घेऊन एकाच दिशेने गोल गोल फिरवत रहा. पहा, या पेल्यातील पाणीही एकाच दिशेने गोल गोल फिरताना दिसतंय. तसंच ते कडेपर्यंत गोल गोल फिरत वर येतंय. आता ही की चेन पहा. या की चेनला छोटीशी बाहुली लावलीय. आता मी ही की चेन बोटात धरून तिला गोल गोल फिरवतोय. पहा, मी ज्या दिशेने बोट फिरवतोय त्याच दिशेने ही की चेन आणि बाहुलीही गोल गोल फिरते.
मुलांनो, या सर्व कृतींचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येतं की खडू, डब्यातील पाणी, फळांचा रस, गोफण किंवा पंख्याचं पातं, की चेन, पेल्यातील पाणी या सर्व वस्तू केंद्रातून बाहेरच्या दिशेने फेकल्या जाताना दिसतात. म्हणजेच या सर्व कृतींमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात. केंद्रोत्सारी बल हे गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतं. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. आपण जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यावर जत्रेतील चक्राकार पाळणा जेव्हा वेगाने फिरतो तेव्हा तो पाळणा बाहेरच्या दिशेने झुकलेला असतो. तो देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम असतो. केंद्रोत्सारी बल लावणं म्हणजे त्या बलाने वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाणं असं होय. केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल. मुलांनो, आता आपण केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करूया. केंद्रोत्सारी बल. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते, त्या क्रियेला पृथ्वीचं परिवलन असं म्हणतात. या परिवलनामुळे पृथ्वीला एका प्रकारचं बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात. गुरुत्वीय बल. गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तूला आपल्याकडे खेचणं. पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणाच्या गुणधर्मामुळे कोणतीही वस्तू अवकाशात फेकली असता पुन्हा ती जमिनीवरच येते. आपण पाहिलंय की पृथ्वीवरील कोणतीही वस्तू केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करीत असते. हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असतं. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते. मुलांनो, आता ही आकृती पहा. यामध्ये तिसऱ्या चित्रात पृथ्वीवरील गुरुत्वीय बल आणि केंद्रोत्सारी बल दाखवले. जी म्हणजे गुरुत्वीय बल आणि सी म्हणजे केंद्रोत्सारी बल आहे. गुरुत्वीय बलाचा बाण हा पृथ्वीच्या केंद्रस्थानी येताना दिसतोय, तर केंद्रोत्सारी बलाचा बाण हा पृथ्वीच्या केंद्राकडून विरुद्ध दिशेस जाताना दिसतोय. म्हणजेच गुरुत्वीय बल पृथ्वीच्या केंद्रात कार्य करत असतं, तर केंद्रोत्सारी बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतं. पहिल्या दोन चित्रात पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी बलाची दिशा दाखवलीय. पहिल्या चित्रात पृथ्वीच्या वरून दिसणारे दृश्य आहे, तर दुसऱ्या चित्रात पृथ्वीच्या समोरून दिसणारे दृश्य दाखवले आहे. उत्तर ध्रुव कुठे आहे हे पाहिल्यास तुमच्या ते सहज लक्षात येईल. आता मला सांगा की पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात, ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात? सर, आपण अवकाशात अग्निबाण पृथ्वीपासून वरच्या दिशेला पाठवतो, म्हणजेच ते अग्निबाण गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात कार्य करतात. अगदी बरोबर. भरती ओहोटीची कारणे. मुलांनो, आपण भरती ओहोटी म्हणजे काय हे पाहिलंय, पण ही भरती ओहोटी येण्याची नेमकी कारणे कोणती आहेत ते आता आपण समजून घेऊयात. सागर जलाची हालचाल होऊन विविध ठिकाणी सागराला भरती ओहोटी येते. त्यासाठी कारणीभूत असणारे घटक म्हणजेच 1. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल. सूर्यापेक्षा चंद्र हा पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. त्यामुळेच पृथ्वीवरील चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारक रीतीने कार्य करतं. त्यामुळे चंद्रासमोरील भागाला भरती येते व त्याच्या काटकोनातील भागांना ओहोटी येते. 2. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीचा प्रत्येक भाग 24 तासात एकदा चंद्रासमोर येतो. त्यावेळी चंद्रासमोरील भागावर भरती येते, त्याचवेळी त्याच्या विरुद्ध बाजूलाही भरती येते. 3. परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा. या केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे चंद्रासमोरील भागाला जेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे भरती येते, तेव्हाच त्याच्या विरुद्ध बाजूला पृथ्वीच्या परिवलनाच्या केंद्रोत्सारी बलामुळे भरती येते. म्हणजे ही गोष्ट या आकृतीवरून स्पष्ट होते. तर मुलांनो,
ही आहेत भरती ओहोटी होण्याची कारणे. भरती ओहोटीच्या स्थिती. मुलांनो, पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. या आकृतीनुसार आपल्याला भरती ओहोटीच्या स्थिती लक्षात येतात. ज्या वेळेस 0 रेखावृत्तावर भरती येते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180 रेखावृत्तावरही भरती असते. तसेच 0 रेखावृत्त व 180 रेखावृत्त यांवर भरती असताना या रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते. 0 रेखावृत्त व 180 रेखावृत्त यांवर भरती असताना त्याचवेळी 90 पूर्व रेखावृत्त आणि 90 पश्चिम रेखावृत्त यांवर ओहोटी असते. भरती ओहोटीची कक्षा. मुलांनो, भरती ओहोटीच्या वेळी होणाऱ्या पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा असं म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकी असते, परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. जगभरातील सर्वाधिक कक्षा फॅन्डीच्या उपसागरात आहेत. हे फॅन्डीचे उपसागर उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे. ही कक्षा 1600 सेंटीमीटर पर्यंत असते. तसेच भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा पोरबंदर येथे आहे. ती सुमारे 1100 सेंटीमीटर आहे. भरती ओहोटीचे प्रकार. मुलांनो, पृथ्वीच्या बहुतेक भागात दिवसाकाठी 2 वेळा भरती व 2 वेळा ओहोटी येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या नेहमीच पाहण्यात येते. एका भरतीनंतर दुसरी भरती सरासरी 12 तास 25 मिनिटांनी येते. असाच प्रकार ओहोटीच्या बाबतीतही घडत असतो. ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते. सर्वसाधारणपणे अमावस्येला व पौर्णिमेला येणारी भरती ही सर्वात मोठी असते. तर शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील अष्टमीला येणारी भरती ही नेहमीपेक्षा लहान असते. तर अशा या भरती ओहोटीचे एकूण 2 प्रकार आहेत. एक उधाणाची भरती ओहोटी म्हणजेच स्प्रिंग टाईड आणि 2 भांगाची भरती ओहोटी म्हणजेच नीप टाईड. यांची आपण सविस्तर माहिती घेऊ. उधाणाची भरती ओहोटी स्प्रिंग टाईड. पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी चंद्र, सूर्य व पृथ्वी हे एका रेषेत असल्यामुळे त्या दिवशी भरती सर्वाधिक असते. त्यास उधाणाची भरती असं म्हणतात. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढतं आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा अधिक असल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. त्यामुळे तिला उधाणाची ओहोटी असं म्हणतात. आता या आकृतीत पहा, भरतीच्या दोन्ही ठिकाणी पाण्याचा फुगवटा जास्त प्रमाणात आलेला दिसतोय, म्हणजेच ती उधाणाची भरती आहे. तर ओहोटीच्या दोन्ही ठिकाणी पाणी आतील बाजूने गेलेलं दिसतंय, म्हणजेच ती उधाणाची ओहोटी आहे. भांगाची भरती ओहोटी म्हणजेच नीप टाईड. मुलांनो, अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत जे 15 दिवस असतात त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे जे 15 दिवस असतात त्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. त्यामुळे या 2 दिवशी चंद्र व सूर्य यांचं आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असतं. त्यामुळे ज्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते त्याच ठिकाणी काटकोनात असलेल्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम जाणवत असतो. त्यामुळे चंद्रामुळे निर्माण झालेल्या भरतीची पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी वाढते. तिला भांगाची भरती असं म्हणतात. आणि ओहोटीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी उतरते,
तिला भांगाची ओहोटी असं म्हणतात. म्हणजेच भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते, तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. भरती ओहोटीचे परिणाम. आतापर्यंत आपण भरती ओहोटी कशा निर्माण होतात यांचा अभ्यास केला. परंतु या भरती ओहोटीमुळे आपल्या वातावरणात किनारपट्टीजवळ राहणाऱ्या लोकांवर काय परिणाम होतो यांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. मला कोणी सांगू शकेल का की भरती ओहोटीमुळे काय परिणाम होतात? 1. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. 2. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. 3. भरती ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत. 4. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. 5. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. 6. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. 7. भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता म्हणजे तेथील सजीवांचे प्रकार इत्यादींचा विकास व जतन होते. 8. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. 9. भरतीचे पाणी किनाऱ्यावर जेथेपर्यंत दूर जाते तितक्या जमिनीवर खाजण तयार होऊन जमीन वनस्पती वाढीस निरुपयोगी होते. आणि 10. भरतीमुळे येणाऱ्या वाळूमुळे खाड्यांची खोली कमी होते आणि मोठ्या भरतीमुळे किनाऱ्याची धूप व नासधूस होते. तर मुलांनो, असे सर्व परिणाम आपल्याला भरती ओहोटीमुळे दिसून येतात. भरतीची वेळ रोजच्या रोज कशी बदलते? मुलांनो, आपल्याला तर माहीतच आहे की भरती ओहोटी ही प्रक्रिया सातत्याने घडत असते. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची भरती ओहोटीची वेळ दररोज बदलते. एकाच दिवसातील 2 भरतीच्या किंवा 2 ओहोटींच्या वेळातील फरक हा सुमारे 12 तास 25 मिनिटांचा असतो. कसा ते या आकृतीतून समजून घेऊ. आकृतीत क हा बिंदू चंद्र 1 समोर असल्याने तेथे भरती येईल. त्याचवेळी क या बिंदूच्या समोरील स्थानावर असलेल्या ड या बिंदूवरही भरती येईल. ड हा बिंदू 12 तासात क या बिंदूच्या स्थानी येईल, पण त्यावेळी तो बरोबर चंद्रासमोर येणार नाही, कारण याचवेळी चंद्रही थोडा पुढे म्हणजेच सुमारे 6 अंश 15 मिनिटे गेला असेल. आकृतीत चंद्र 2 दाखवला आहे त्याचप्रमाणे. पृथ्वीला 1 अंश अंतर पार करण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे ड या बिंदूस बरोबर चंद्रासमोर येण्यास 25 मिनिटे लागतील. म्हणजे एकूण 12 तास 25 मिनिटांनंतर ड हा बिंदू बरोबर चंद्र 2 समोर आल्याने तेथे भरती येईल. अशा प्रकारे क या बिंदूवर त्याच दिवसातील दुसरी भरती ही 12 तास 25 मिनिटांनी येईल. क हा बिंदू स्वतःच्या मूळ स्थानी येईल, परंतु त्यावेळी तो बरोबर चंद्रासमोर येणार नाही, कारण या दरम्यान चंद्र देखील थोडा पुढे सुमारे 12 अंश 30 मिनिटे म्हणजेच आकृतीत चंद्र 3 दाखवल्याप्रमाणे पुढे गेलेला असेल. आपण पाहिलंय की पृथ्वीला 1 अंश अंतर पार करण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे क या बिंदूस दुसऱ्या दिवशी बरोबर चंद्रासमोर येण्यास आणखी सुमारे 50 मिनिटे लागतील. 50 मिनिटांनंतर क हा बिंदू म्हणजेच क1 हा बरोबर चंद्रासमोर म्हणजेच चंद्र 3 समोर आल्याने तेथे भरती येईल. त्याचवेळी क1 बिंदूच्या समोरील स्थानावर असणाऱ्या ड1 या बिंदूवरही भरती येईल. अशा प्रकारे दररोजच्या भरती ओहोटीच्या वेळांमध्ये सुमारे 50 मिनिटांच्या फरकाने बदल होत जाईल. लाटा. मुलांनो, लाटा कशा निर्माण होतात ते समजण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. यासाठी पसरट आकाराचं एक मोठं भांडं घ्या. ते भांडं पाण्याने पूर्ण भरून टेबल किंवा सपाट जमिनीवर ठेवा. भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता पाण्याने भरलेल्या भांड्यातील पाण्यावर तोंडाने फुंकर मारा. पहा, या भांड्यात पाण्याच्या छोट्या लहरी निर्माण झालेल्या दिसतायत.
याचप्रमाणे जेव्हा तुम्ही गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारता तेव्हाही आपल्याला त्या दुधावर किंवा चहावर लहरी निर्माण झालेल्या दिसतात. असं होतं कारण वाऱ्याकडून पाण्यास जी शक्ती मिळते त्या शक्तीमुळे पाण्यामध्ये गती निर्माण होऊन ते पाणी लहरींच्या स्वरूपात पुढे ढकललं जातं. तर मुलांनो, जेव्हा वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने किंवा ऊर्जेने सागराचं पाणी गतिमान म्हणजेच प्रवाही होतं आणि त्यामुळे सागरातील पाणी पुढे ढकललं जाऊन पाण्यावर तरंग निर्माण होतात, तेव्हा त्या तयार होणाऱ्या तरंगांना लाटा असं म्हणतात. वाऱ्यामुळे तयार झालेल्या या लाटांमुळे सागराचं पाणी वर खाली व किंचित मागे पुढे होतं. या लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. सागराच्या पृष्ठभागावर या लहान मोठ्या लाटा सतत उसळत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक नियमित होणारी घटना आहे. पुढे आपण आता लाटेची रचना पाहूया. लाटेची रचना. वाऱ्यामुळे सागरी जल उचललं जातं व त्याच्यासमोर खोलगट भाग तयार होतो. समुद्राच्या पाण्यातील लाटेचा जो उंच भाग आपल्याला दिसतो त्याला शीर्ष म्हणतात. त्या लाटेचा जो खोलगट भाग दिसतो त्याला द्रोणी असं म्हणतात. लाटेचे उंच व खोलगट भाग वाऱ्यामुळे तयार होतात, कारण वाऱ्यामुळे समुद्रातील पाणी वर खाली होतं. वेगवान वारा जर एकाच दिशेने असेल तर मोठ्या लाटांची निर्मिती होते. मुलांनो, या आकृतीत तुम्हाला लाटेचे शीर्ष आणि द्रोणी हे दोनही भाग दाखवले आहेत. या शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर म्हणजे लाटेची उंची असते. दोन शीर्षांमधील किंवा दोन द्रोणी दरम्यानचे अंतर म्हणजे लाटेची लांबी असते. लाटेची लांबी, उंची आणि लाटेचा वेग हा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतो. वारा जितका वेगाने वाहतो तितक्याच वेगाने या लाटा वाहतात. लाटांची गती. समुद्रकिनाऱ्यालगत लाटांचे निरीक्षण करत उभे राहिल्यास एकामागून एक अशा अनेक लाटा आपल्याला किनाऱ्याकडे येताना दिसतात. तुम्ही पाहिलं असेल की एखादी पाण्यावर तरंगणारी वस्तू जर आपण समुद्रात लांब वर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तिथेच वर खाली होत राहते. ती वस्तू किनाऱ्याकडे येत नाही. असं होतं म्हणजेच लाटेच्या पाण्याचं वहन होत नाही तर पाण्यातील ऊर्जेचं वहन होतं. सुनामी. मुलांनो, तुम्हाला तर माहीत आहेच की लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे. पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखींच्या उद्रेकांमुळे देखील लाटा निर्माण होतात. सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या प्रचंड उंचीच्या विध्वंसक लाटांनाच सुनामी असं म्हणतात. या लाटा इतक्या भयंकर असतात की त्या किनाऱ्यालगतची गावेच्या गावे पाण्याखाली बुडवतात. त्या अत्यंत विध्वंसक असतात. तसेच उथळ किनारी भागात या लाटांची उंची प्रचंड असते. 26 डिसेंबर इसवी सन 2004 साली सुमात्रा या इंडोनेशियातील बेटांजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. भूकंप मापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील 3ऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. या भूकंपानंतर उसळलेल्या सुनामीमुळे इंडोनेशिया, श्रीलंका, भारत व थायलंडसह 14 देशांमधील 2.3 लाख लोक मृत्युमुखी पडले. जगामधील सर्वात प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये या भूकंपाचा समावेश होतो. सुनामी लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. सुनामीचा धोका निर्माण झाला असता किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्र सपाटीपासून उंचावर जाणे उपयुक्त ठरते. त्यामुळे जीवितहानी टाळता येते. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरात सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. समुद्रकिनाऱ्यालगतचा रेतीमय भाग म्हणजेच पुळण म्हणजेच बीच होय. पुळणीच्या विस्तृत भूभागाला चौपाटी म्हणतात. भरती ओहोटीच्या वेळा. मुलांनो, भरती ओहोटीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळांची पुरेशी माहिती असणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही सागरकिनारी फिरायला किंवा पाण्यात खेळायला जाता तेव्हा तुम्ही भरती ओहोटीची वेळ जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात.
भरती ओहोटीच्या वेळा जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या दिवसाची तिथी माहीत करून घेणं महत्त्वाचं असतं. तिथी म्हणजे त्या दिवशी एकादशी आहे का की द्वितीया तृतीया आहे, या तिथी माहीत करून घेणं आवश्यक असतं. या तिथीच्या पाऊणपट केलं की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते. उदाहरणार्थ, तुम्ही सागर किनारी चतुर्थी या दिवशी गेलात तर चतुर्थी म्हणजे चौथा दिवस. 4च्या पाऊणपट म्हणजे 3, याचाच अर्थ असा की त्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी दुपारी 3 व पहाटे 3 वाजता पूर्ण भरती असेल. तसेच त्याच्या साधारण 6 तास पुढे म्हणजेच रात्री 9 व सकाळी 9 वाजता पूर्ण ओहोटी असेल. स्थलकाळानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो.